कोरोना काळातल्या बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। तुर्तास किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलासा दिलेला आहे। छगन भुजबळ आरोपी असलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सुनावणी आता होणार आहे। भुजबळ यासह आरोपी असलेल्या 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज केलेला आहे। न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार असल्याचं समजतंय। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माफीचा साक्षीदार होण्यासाठी हा अर्ज केला गेलेला आहे। छगन भुजबळ यांच्यासह 3 जणांनी हा अर्ज केला आहे आणि या संदर्भातली सुनावणी विशेष पीएमएलए कोर्टामध्ये होणार आहे।